नमस्कार सर्वांना, विजन जी के अकॅडमी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका या ठिकाणी अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत। हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। आणि पहा, अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका बघा, आपल्याकडे 5000 प्रश्न संग्रह बघा या ठिकाणी प्रश्न असलेलं अतिसंभाव्य एक PDF आहे। त्यामध्ये आपण खूप महत्त्वाचे प्रश्न टाकलेले आहेत। जर कोणाला PDF घ्यायचं असेल तर 9922648129 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोन पे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे। तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच PDF हे पाठवले जातील। त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, मध्यवर्ती वस्तू संग्रहालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? मध्यवर्ती वस्तू संग्रहालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील बघा, नागपूर या ठिकाणी पहा मध्यवर्ती वस्तू संग्रहालय आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? बघा, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ या विद्यापीठाची स्थापना पहा खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील सन 1972 या वर्षी बघा या विद्यापीठाची स्थापना ही झालेली आहे। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, कोराडी हा महाराष्ट्रामधला औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये? कोराडी हा बघा महाराष्ट्रामधला औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे? बघा, कोराडी हा महाराष्ट्रामधला औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प बघा नागपूर या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक चौथा बघा, महाराष्ट्रामध्ये गवत संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? महाराष्ट्र राज्यामध्ये बघा गवत संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा, पालघर या ठिकाणी बघा महाराष्ट्र राज्यामध्ये गवत संशोधन केंद्र आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, दख्खनच्या पठारावर बघा आढळणारी प्रमुख मृदा खालीलपैकी बघा दख्खनच्या पठारावर आढळणारी प्रमुख मृदा कोणती मृदा आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील बघा रेगूर ही मृदा बघा दख्खनच्या पठारावर आढळणारी या ठिकाणी प्रमुख मृदा आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा, भारताला बघा सर्वात जास्त सीमा लागून असलेला देश खालीलपैकी बघा भारताला बघा सर्वात जास्त बघा सीमा लागून असलेला देश खालीलपैकी कोणता देश आहे? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा बांगलादेश या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतीय राष्ट्रध्वज बघा लांबी आणि रुंदी यांचं प्रमाण खालीलपैकी बघा भारतीय बघा राष्ट्रध्वज बघा लांबी आणि रुंदी यांचं प्रमाण खालीलपैकी किती आहे? बघा, लांबी रुंदी बघा 3:2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ? द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बघा द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा लिहिलेला ग्रंथ आहे। प्रश्न क्रमांक 9 बघा, पोलीस पाटलांची नियुक्ती खालीलपैकी कोणत्या अधिनियमाद्वारे बघा पोलीस पाटलांची नियुक्ती खालीलपैकी कोणत्या अधिनियमाद्वारे केली जाते? बघा, पोलीस पाटलांची बघा नियुक्ती ही महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम सन 1967 बघा या अधिनियमाद्वारे बघा पोलीस पाटलांची नियुक्ती ही केली जाते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने दत्तक वारसा नामंजूर करून अनेक संस्थाने खालसाही केली? बघा, खालीलपैकी कोणत्या एका गव्हर्नर जनरलने बघा दत्तक वारसा नामंजूर करून अनेक संस्थाने ही खालसा केली होती? बघा, लॉर्ड डलहौसी बघा आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 11 बघा, इंडियन ओपिनियन बघा या नावाचं वृत्तपत्र खालीलपैकी कोणाचं वर्तमानपत्र आहे? इंडियन ओपिनियन बघा या नावाचं वर्तमानपत्र खालीलपैकी कोणाचं वर्तमानपत्र आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील बघा इंडियन ओपिनियन बघा या नावाचं वर्तमानपत्र हे महात्मा गांधी यांचं या ठिकाणी हे वर्तमानपत्र आहे।
प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महात्मा गांधी यांनी बघा भारत छोडोचा नारा खालीलपैकी कोणत्या वर्षी दिला होता? महात्मा गांधी यांनी बघा भारत छोडोचा नारा खालीलपैकी कोणत्या वर्षी दिला होता? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील बघा, सन 1942 बघा यावर्षी महात्मा गांधी यांनी भारत छोडोचा नारा हा दिला होता. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सरदार वल्लभभाई पटेल यांनी खालीलपैकी कोणता सत्याग्रह हा केला? बघा सरदार वल्लभभाई पटेल यांनी खालीलपैकी कोणता सत्याग्रह केला होता? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील बघा, बारडोली हा सत्याग्रह केला होता. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या बघा अष्टप्रधान मंडळामध्ये सेनापती खालीलपैकी कोण होत्या? छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये सेनापती खालीलपैकी कोण होते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, हंबीरराव मोहिते बघा या ठिकाणी सेनापती होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, डायलिसिस ही उपचार पद्धती खालीलपैकी कोणत्या आजारामध्ये? बघा डायलिसिस बघा ही उपचार पद्धती कोणत्या आजारामध्ये करतात? बघा मूत्रपिंडाचे विकार म्हणजेच बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 बघा या आजारामध्ये बघा डायलिसिस या ठिकाणी ही उपचार पद्धती करतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, डोळ्याच्या आरोग्यासाठी कोणते जीवनसत्व हे खूप महत्त्वाचे असते? बघा डोळ्याच्या आरोग्यासाठी कोणते जीवनसत्व हे खूप महत्त्वाचे असते? बघा डोळ्याच्या आरोग्यासाठी बघा अजीवनसत्व बघा हे डोळ्याच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे या ठिकाणी जीवनसत्वे असते. बघा प्रश्न क्रमांक 17 बघा, कच्ची फळे पिकवण्यासाठी खालीलपैकी कोणता गॅस वापरतात? कच्ची फळे बघा पिकवण्यासाठी खालीलपैकी कोणता गॅस वापरतात? बघा कच्ची फळे बघा पिकवण्यासाठी बघा या ठिकाणी इथिलीन या ठिकाणी हा गॅस वापरतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, फेसबुकचे जनक असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? बघा फेसबुकचे जनक असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? बघा फेसबुकचे जनक बघा असे मार्क झुकेरबर्ग बघा यांना फेसबुकचे जनक या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जागतिक कर्करोग दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? बघा जागतिक कर्करोग दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील 4 फेब्रुवारी बघा या दिवशी बघा जागतिक कर्करोग दिन असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूळध्वनींना आपण खालीलपैकी बघा आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूळध्वनींना आपण खालीलपैकी काय म्हणतो? बघा त्यांना या ठिकाणी आपण वर्ण या ठिकाणी आपण त्यांना असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, द्विगुणित हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं विशेषण आहे? बघा द्विगुणित हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं विशेषण आहे? द्विगुणित बघा द्विगुणित बघा या ठिकाणी संख्यावाचक विशेषण या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राम सतत गावी जात असे बघा हे खालीलपैकी कोणत्या काळामधलं? बघा राम सतत गावी जात असे बघा हे वाक्य खालीलपैकी कोणत्या काळामधलं वाक्य आहे? बघा राम सतत गावी जात असे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 रीती भूतकाळाचं या ठिकाणी वाक्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कर्तरी प्रयोगामध्ये बघा कर्ता हा नेहमी खालीलपैकी कोणत्या विभक्तीमध्ये असतो? बघा कर्तरी बघा या प्रयोगामध्ये बघा कर्ता हा नेहमी बघा प्रथमा या विभक्तीमध्ये असतो. प्रश्न क्रमांक 24 बघा, राम लक्ष्मण बघा या ठिकाणी हा शब्द आहे पुढीलपैकी कोणत्या प्रकारच्या समासाचा या ठिकाणी? बघा राम लक्ष्मण बघा या ठिकाणी शब्द आहे कोणत्या प्रकारच्या समासाचे या ठिकाणी उदाहरण आहे? राम लक्ष्मण बघा द्वंद्व समास या प्रकारच्या समासाचे या ठिकाणी उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राष्ट्रीय मतदार दिन खालीलपैकी बघा राष्ट्रीय मतदार दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? राष्ट्रीय मतदार दिन बघा 25 जानेवारी बघा या दिवशी राष्ट्रीय मतदार दिन असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, NIA या ठिकाणी योग्य फुल फॉर्म आपल्याला सांगायचा आहे. NIA बघा NIA याचे बघा योग्य फुल फॉर्म नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी. NIA या ठिकाणी योग्य फुल फॉर्म राहील नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, प्रकाश संश्लेषण बघा या क्रियेच्या वेळी खालीलपैकी कोणता वायू उत्सर्जित बघा प्रकाश संश्लेषण या क्रियेच्या वेळी कोणता वायू हा उत्सर्जित केला जातो? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता तर या ठिकाणी ऑक्सिजन हा वायू या ठिकाणी उत्सर्जित केला जातो. प्रश्न क्रमांक 28 बघा, कोकणचे गांधी असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? कोकणचे गांधी असे म्हणून
खालीलपैकी कोणास म्हटले? कोकणचे गांधी. बघा आप्पासाहेब पटवर्धन यांना बघा कोकणचे गांधी असे या ठिकाणी म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा 3001 ते 4500 बघा लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये एकूण किती सदस्यसंख्या असते? 3001 ते बघा 4500 लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये एकूण किती सदस्यसंख्या असते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांकातून 11 सदस्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 30 बघा नाल सरोवर बघा हे पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? नाल सरोवर हे पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा नाल सरोवर बघा हे पक्षी अभयारण्य गुजरात या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा युरियामध्ये बघा नत्राचे प्रमाण खालीलपैकी किती टक्के असते? बघा युरियामध्ये बघा नत्राचं प्रमाण खालीलपैकी किती टक्के असते? बघा युरियामध्ये बघा नत्राचं प्रमाण बघा या ठिकाणी 46% या ठिकाणी नत्राचे प्रमाण असते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बघा स्वतंत्र मजूर पक्ष यांची बघा स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? बघा स्वतंत्र मजूर पक्षाची बघा स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना ही केली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा गाविलगड हा किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला? किंवा गाविलगड हा किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? गाविलगड बघा गाविलगड बघा अमरावती या जिल्ह्यामध्ये. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा रेडियम या धातूचा शोध खालीलपैकी बघा रेडियम या धातूचा शोध खालीलपैकी कोणी लावला? रेडियम बघा रेडियमचा शोध बघा मेरी क्युरी यांनी बघा रेडियम या धातूचा शोध हा लावला होता. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारताचा पहिला अणुस्फोट बघा पोखरण या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या? बघा भारताचा पहिला अणुस्फोट बघा पोखरण या ठिकाणी खालीलपैकी केव्हा करण्यात आला होता? बघा भारताचा पहिला अणुस्फोट पोखरण या ठिकाणी बघा सन 1974 बघा यावर्षी तो करण्यात आला होता. प्रश्न क्रमांक पुढचा बघा राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली? बघा राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना बघा राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना बघा सन 1992 बघा यावर्षी राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्राचे मँचेस्टर असे खालीलपैकी कोणत्या शहराला म्हणतात? महाराष्ट्राचे मँचेस्टर बघा इचलकरंजी बघा या शहराला महाराष्ट्राचे मँचेस्टर शहर या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक बघा भंडारदरा हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचं धरण आहे? बघा भंडारदरा हे धरण खालीलपैकी कोणत्या एका नदीवरचं धरण आहे? बघा भंडारदरा बघा हे धरण प्रवरा या नदीवरचं ते धरण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा नायगाव हे अभयारण्य खालीलपैकी कशासाठी? बघा नायगाव बघा हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? बघा नायगाव बघा हे अभयारण्य मोरांसाठी ते प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा तापी खोऱ्यामधील बघा जमिनीचा बघा सर्वसाधारण उतार खालीलपैकी कोणत्या? तापी नदीचा बघा जमिनीचा बघा उतार खालीलपैकी कोणत्या एका दिशेला आहे? बघा पश्चिम या दिशेला. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतामध्ये खालीलपैकी कितवा क्रमांक लागतो? बघा लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतामध्ये कितवा क्रमांक लागतो? बघा लोकसंख्येच्या दृष्टीने बघा महाराष्ट्राचा बघा भारतामध्ये बघा या ठिकाणी दुसरा क्रमांक लागतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा माळशेज घाट हा खालीलपैकी कोणत्या महामार्गावर लागणारा घाट आहे? बघा माळशेज हा घाट खालीलपैकी कोणत्या महामार्गावर लागणारा घाट आहे? तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांना एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील.